सांताक्रूज पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर तसेच आगरीपाडा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात मुंबई महापालिकेच्या एच पूर्व विभागाच्या वतीनं शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संयुक्त कारवाई करण्यात आली। या कारवाईत 5 अनधिकृत झोपड्या व संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या तर 7 फेरीवाल्यांचं साहित्य जप्त करण्यात आलं। चटकीखान जंक्शन ते आगरीपाडा परिसरादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचं पथक तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या व बांधकामं हटवण्यासोबतच फेरीवाल्यांकडील लाकडी बाकडे, फळ्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं। आगरीपाडा परिसरातील 10 ठिकाणी आढळलेले अनधिकृत लाकडी सामान जेसीबीच्या सहाय्यानं घटनास्थळी तोडण्यात आलं। या कारवाईमुळे सेवा रस्त्यावरील अनधिकृत अडथळे दूर होऊन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आलाय। मात्र अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी सातत्यानं पाहणी आणि देखरेख करण्याची गरज आहे। अतिक्रमणासोबतच अनधिकृत पार्किंगच्या समस्येवरही समन्वयानं कारवाई करण्यात येते। सेवा रस्ता अधिक सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून ही कारवाई सुरू असल्याचं एच पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांनी स्पष्ट केलं आहे। द पोलीस न्यूजसाठी चिन्नू कुमार श्रीवास्तव, सांताक्रूज।